हर हर महादेव. आपलं घर, आपली वास्तू ही आपल्या प्रगतीसाठी कारणीभूत असू शकते. कारण मनुष्याचं जे भविष्य आहे ते 3 गोष्टींवर आधारित असतं. पहिलं म्हणजे तुमच्या कुंडलीत असलेली ग्रहस्थिती. दुसरं म्हणजे तुम्ही जे आयुष्यात कर्म करत आहात ते कर्म. त्या कर्मामध्ये मोठी ताकद आहे, ज्यामुळे तुम्ही तुमचं भविष्य देखील बदलू शकता. तिसरी गोष्ट म्हणजे तुमची वास्तू. वास्तूमध्ये 45 देवता असतात आणि ज्याप्रमाणे आपल्या पत्रिकेमध्ये ग्रह असतात, त्याचप्रमाणे वास्तूमध्ये देखील ग्रहांना स्थान आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं घर, तुमची वास्तू ही तुमच्या प्रगतीसाठी किंवा तुम्हाला जे काही आयुष्यात मिळणार आहे, भाग्योदय होणार आहे, त्यासाठी कारणीभूत असते. 3 अशा गोष्टी सांगते ज्याकडे तुम्ही लक्ष द्यायला हवं. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये बंद पडलेली घड्याळ असतील तर पहिल्यांदा ती काढून टाका. कारण अशी घड्याळ तुमच्या प्रगतीला मारक ठरू शकतात. दुसरा उपाय म्हणजे तुमच्या घरामध्ये बंद पडलेले इलेक्ट्रॉनिक्स असतील, त्या पहिला काढून टाका. कारण त्यामुळे तुमच्या घरात वादविवाद वाढू शकतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरातील नळ, पाण्याची जी सिस्टीम आहे किंवा कोणताही नळ टॅप लीक होत असेल तर तो पहिला दुरुस्त करून घ्या. कारण त्यामुळे तुमचा अनावश्यक खर्च वाढू शकतो.